नॅशनल कौन्सिलच्या निकषानुसार सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात बेडची संख्या कमी असल्यामुळे आपण 500 बेड हॉस्पिटलला मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्न केले। 3 वर्षापूर्वीच 233 कोटीच्या या प्रस्तावाला मान्यता मिळाली, मग तरी काम सुरू का झाले नाही असा सवाल करून हा नवा सुधारित प्रस्ताव आता 233 वरून 443 कोटींवर गेल्याची माहिती सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली। सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील अनेक समस्यांबाबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली। यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्याशी त्यांनी चर्चा केली। यानंतर बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, सिव्हिल हॉस्पिटलला 500 बेडचे हॉस्पिटल मंजूर व्हावे यासाठी वैद्यकीय मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला। अगोदरच नॅशनल कौन्सिलच्या निकषानुसार बेडची संख्या कमीच आहे। मंत्री महोदयांनी बैठका घेऊन या प्रस्तावाला मान्यता दिली। 233 कोटीच्या या प्रस्तावाला मान्यता मिळून 3 वर्षे झाली, पण अजूनही काम सुरू झाले नाही। हॉस्पिटलचे काम पूर्ण न झाल्यास प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो। यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी अधिष्ठाता आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली। अगोदरच्या प्रस्तावात बदल करून मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, रेसिडेन्स हॉस्टेल, मुलांसाठी वेगळे हॉस्टेल, शवागृह यासाठी नव्याने तरतूद करून आता हा 443 कोटीचा नवा सुधारित प्रस्ताव महिन्याभरापूर्वी कंपनीच्या वतीने शासनाला सादर करण्यात आला आहे। आता तरी हे काम लवकर सुरू करावे अशी मागणी त्यांनी केली। यावेळी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, उपअधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी, रवींद्र वळवडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। महाविकास आघाडीच्या काळामध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय आमदार अमित देशमुख साहेबांच्याकडनं आपल्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयामध्ये आणखी जादा नव्या 500 बेडचा हॉस्पिटलची मंजुरी मी आमच्या प्रयत्नातनं त्या ठिकाणी आणलेली होती आणि हा जवळपास प्रकल्प 234 कोटीचा होता आणि 29 जूनला या सर्व प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी त्या ठिकाणी मी आणलेली होती। परंतु 3 वर्ष ह्या सगळ्या मंजुरीला झाल्यानंतरही अद्यापही या ठिकाणी या हॉस्पिटलचं काम सुरू नव्हतं। माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेबांनाही देखील त्यांच्या गेल्या दौऱ्याची यावेळी इथं बैठक घेतली, त्यावेळी हा मी मुद्दा निदर्शनास आणून दिलेला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की तातडीनं आम्ही कारवाई करून या हॉस्पिटलचं काम सुरू होईल या दृष्टिकोनातून त्याने आश्वासन दिलं होतं। आणि आता नव्यानं 3 वर्ष झाल्यानंतर DPRमध्ये वाढ झालेली आणि विशेषतः आता नव्यानं या ठिकाणी मॉड्युलर या ठिकाणी ICU असेल, त्याचबरोबर या ठिकाणी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असेल आणि ह्या 500 बेडबरोबर 100 विद्यार्थिन्यांकरता वेगळं हॉस्टेल, विद्यार्थ्यांकरता वेगळं हॉस्टेल, त्याचप्रमाणे अगदी ॲडव्हान्स असं मॉर्चरी शवागृह देखील इथं होतं आहे आणि हा आता प्रकल्प जवळपास 443 कोटीचा झालेला आहे आणि त्यामुळं ह्या नव्या सुधारित ह्या प्रकल्पाला मान्यता घेण्याचं काम सुरू आहे आणि ते हाय पॉवर कमिटी जे आहे ते माननीय चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र शासनाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी असते त्यांच्या मंजुरीसाठी आता प्रस्ताव आहे आणि माननीय हसन मुश्रीफ साहेब आजच या ठिकाणी सांगली दौऱ्यावर येत आहेत। त्यांची भेट त्या ठिकाणी मी आणि माननीय DN घेणार आहोत। नव्यानं MRI मशीन असेल, सोनोग्राफी मशीन असेल ते सांगली सिव्हिलला आलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे। त्याची मागणी आज या ठिकाणी करणार आहोत। 260 कर्मचाऱ्यांच्या भरतीचा प्रस्तावही तो पेंडिंग हवा आहे आणि त्याचे अधिकार माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। माननीय DN यांनी सांगितले की 30 जूनपर्यंत हे पदभरती संदर्भामध्ये जाहिरात निघून रितसर त्यांच्या शासनामार्फत नेमलेल्या एजन्सी थ्रू परीक्षा होऊन त्या ठिकाणी भरती केली जातील। स्वच्छतेचा विषय होता, त्या संदर्भामध्ये BVGच्या यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। काही नागरिकांच्या तक्रारी होत्या, त्याच्याही अनुषंगानं चर्चा झाली आणि त्याचबरोबर सफाई कामगारांचे काही वारसा हक्कानं त्या ठिकाणी नियुक्त्या प्रलंबित होत्या, त्याचीही माहिती घेतली आणि जिथं जिथं हे प्रस्ताव प्रलंबित आहेत मग इथं शासन स्तरावर कुठल्या विभागाला असतील, पाणीपुरवठा विभाग जे महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा प्राधिकरण आहे तिथल्या स्तरावर, महानगरपालिका स्तरावर देखील या 500 बेड संदर्भातल्या काही अजून परवानग्या बाकी आहेत ते सर्वच आढावा या ठिकाणी घेऊन आम्ही त्या ठिकाणी स्वतः आता पुढं मी यांना पाठपुरावा करण्यासंदर्भामध्ये मी माझा
त्या ठिकाणी प्रयत्न असेल आणि मग राज्य शासन स्तरावर आणि लोकल बॉडीज आहेत त्या ठिकाणी सर्व याचा पाठपुरावा असेल, जेणेकरून आमच्या सांगलीकरांच्या सेवेत हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू व्हावं असा आमचा प्रयत्न आहे. आणि आज माझं समाधान झालं, माननीय डीन आणि सर्व अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती अडचणी सांगितल्या आणि त्या सर्व अडचणी लवकरात लवकर मार्गी लागतील अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.